UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा व्हिडिओ केदार दिघेंकडून ट्विट। दिघे साहेबांच्या फोटोसमोर असं होणं हे दुर्दैवी। केदार दिघेंची शिंदे गटावर टीका। दिघे साहेब प्रत्येक ढोल पथकांना बक्षीस म्हणून पैसे द्यायचे, पण ज्या पद्धतीने पदाधिकाऱ्यांनी पैसे दिले ती पद्धत चुकीची। नरेश मस्केंची प्रतिक्रिया, तर पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्याची माहिती। ठाण्याच्या आनंद आश्रमातील शिंदे गटाच्या कृतीनंतर पवार गटानं दिघेंच्या शक्तीस्थळावर जाऊन माफी मागितली। आनंद दिघेंची ठाणेकरांच्या वतीनं माफी मागितली। सुहास देसाईंची प्रतिक्रिया। भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री JP नड्डा आज मुंबई दौऱ्यावर। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेणार आढावा। पितृपक्षानंतर भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता। विधानसभा निवडणुकीबाबत दिल्लीमध्ये आज काँग्रेसची बैठक। नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार उपस्थित राहणार। जागावाटपासह इतर मुद्द्यांवर चर्चा करणार। मवियामध्ये काँग्रेस पक्ष मोठा भाऊ महत्वाची भूमिका पार पाडणार। मुख्यमंत्रीपदाचा दावा कोणीही सोडत नाही, नितीन राऊतांचं वक्तव्य। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 संभाव्य उमेदवार ठरले। पक्षांतर्गत बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती। तर अजित पवारच बारामतीतून लढणार असल्याचं बैठकीमधून स्पष्ट। शिवसेनेची ही 25 उमेदवारांची यादी जवळपास फायनल। मुख्यमंत्री शिंदे 1-2 दिवसामध्ये यादी जाहीर करतील असा अंदाज। गुलाबराव पाटलांची माहिती। जालन्यामध्ये मराठा आंदोलकांचा रावसाहेब दानवेंना घेराव। दानवेंना निवेदन देताना मराठा आंदोलकांची जोरदार घोषणाबाजी। पंतप्रधान मोदी 27 सप्टेंबरला पुणे दौऱ्यावर। मोदींची सभा होणार। शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन करणार। दसरा मेळाव्याच्या आयोजनासाठी ठाकरे गटाची तयारी सुरू। 8 महिन्यांपूर्वीच ठाकरे गटाच्या महेश सावंतांचा शिवाजी पार्क मैदानासाठी पालिकेकडे अर्ज। सावंत आणखी एक स्मरणपत्र पाठवणार। मोदी सरकारचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा। कांदा आणि बासमती तांदळावरील किमान निर्यात मूल्य रद्द। कांदा आणि बासमती तांदूळ निर्यात करण्याचा मार्ग मोकळा। 8 ऑक्टोबरला म्हाडाच्या घरांची लॉटरी। 370 घरांच्या किमती 10 ते 25% कमी झाल्यानं अनेकांच्या आशा पल्लवित। आजपासून बँका 5 दिवस बंद। शनिवार रविवार नंतर ओणम, ईद ए मिलाद, इंद्रजत्रा आणि श्रीनारायण गुरु जयंतीनिमित्त बँकांना सुट्ट्या। जळगावच्या रावेरमध्ये केळी लिलाव बाजाराला गणपती बाप्पा पावले। दर्जेदार केळीला प्रति क्विंटल 3056 रुपयांचा भाव। अतिवृष्टीनं गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान। 4 नागरिक, 48 जनावरांसह पोल्ट्री फार्ममधील 3000 कोंबड्यांचा मृत्यू। सोन्याच्या दरामध्ये 1000 तर चांदीच्या दरामध्ये 4400 रुपयांची वाढ। सोन्याचे भाव प्रति तोळा 73,900 रुपये तर चांदी 87,000 प्रति किलोवर। पुणे जिल्ह्यामधल्या झिका रुग्णांची संख्या 100वर। पुण्यामधील 45 गर्भवती महिलांना झिका रोगाची लागण, तर आतापर्यंत 5 रुग्णांच्या मृत्यूची नोंद। पहिली वंदे भारत मेट्रो ट्रेन प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज। गुजरातमध्ये 3000 वंदे मेट्रो सुरू होणार। फक्त 30 रुपयांमध्ये प्रवास करता येणार। UTL सोलार, सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।